नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वेलकम बॅक वन्स अगेन. तर आठवीचा आपण आता पुढचा भाग 8वा जो पाठ आहे तो आपण सुरू करणार आहोत. 8.1, 2, 3, 4 इथं पुढे जे काय 8.7 पर्यंत. तर यामध्ये वेगवेगळ्या विभक्ती त्याचे अर्थ प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 8.1 पान नंबर 22 हे 8.1 आहे. तर यामध्ये संबंधवाचक आहे 8.1. तर संबंध, दोन गोष्टींमधला काय संबंध आहे ते यामध्ये दाखवलं जातं आणि त्यासाठी संस्कृतमधली ही षष्ठी विभक्ती वापरली जाते. ते प्रत्यक्ष दिलं नसेल तरी पण जे प्रत्यय लागतात पुल्लिंगी नपुंसकलिंगी रस्य, रामस्य, देवस्य, रघुवंशस्य, तर षष्ठी एकवचन या ठिकाणी. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो की त्याचा, त्याची, त्याचे, चाचीचे प्रत्यय आपण वापरतो, तिचा, तिची. तर त्याचमध्ये षष्टीमधलं आपल्याला पहिल्यांदा पुल्लिंग रामस्य म्हणजे रामाचे, त्याचा, त्याची, त्याचे पहिल्यानंतर 8.1 झालं. 8.1.2 पुल्लिंगानंतर नपुंसकलिंगामध्ये दोन्हीमध्ये थोडं साम्य आहे, प्रथमा द्वितीयामध्येच फक्त फरक आहे. तो पण भाषासूत्रामधला आपण संदर्भ पाहून हे शिकायचं आहे. पहिल्यांदा पुल्लिंग, नंतर नपुंसकलिंग आणि नंतर 8.1.3 तस्याच्या ठिकाणी तस्या हा होता, ते स्त्रीलिंग आहे. या ठिकाणी अकारांत स्त्रीलिंग इथं यामध्ये स्त्रीलिंगाचं हे दिलेलं आहे. इथं पण त्याचीच षष्टी कशी काय होती ते या ठिकाणी वाटलं तर परत एकदा इथे लिहिलं स्त्रीलिंग. तर पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग. आणि त्यानंतर इथं जे 8.1.4 तव आणि मम म्हणजे तुझे आणि माझे या ठिकाणी दिलेलं आहे याचा अर्थ. तर हे सगळं बाकीचे 8.1.3 पर्यंत आहे ते प्रथम पुरुष आहे. त्याचा, त्याची, त्याचे आपण बघितलं आधी. प्रथम पुरुषामध्ये सहा आहे, परत सा आणि तद अशा प्रकारे 3 लिंगामध्ये 3 प्रकार होतात. आणि हे जे काय तुझे, माझे, तव आणि मम हे अस्मद युष्मद सर्वनाम आहे, त्याच्यामध्ये तिन्ही लिंगी आहे, त्यामुळे याच्यात वेगवेगळे बदल होणार नाही. नंतर इथं तत् सर्वनामाचे, इथं आधी आपण नामं बघितली, मग इथं सर्वनाम. तत् सर्वनामाचे तस्य हे षष्ठी एकवचन आणि स्त्रीलिंगाचं तस्या हे षष्ठी एकवचन या ठिकाणी आपल्याला नंतर बघायचं आहे. तर यावर पान नंबर 22 आहे ते सगळ्यांनी उघडा. पान नंबर 23 जो आहे तर तो आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तर याला भाषासूत्र 2 मधला हा 35-36 हे जे काय संदर्भ या ठिकाणी आहे. तर तुम्हाला पॅरलली साईड बाय साईड हे पान नंबर 22 पण बघायचं आणि इथं पान नंबर 35 देव आहे, भाषासूत्र 2 सुरू होत आहे. तर तिथं जर तुम्ही बघितलं तर पुढं देव, वन, माला हे 3 शब्द या ठिकाणी आहेत. तर ते पण जर बघितले आता आपल्याला जे आहेत, आधी पण मी याचा रेफरन्स दिलेला, नामाने लिहिले. तर नाम देव हे पुल्लिंग आहे, त्यानुसारच थोडं वन पण चालतोय, ते पान नंबर 36 आहे. तर फक्त वनम, वने, वनानी प्रथमा द्वितीय आणि संबोधन थोडं वेगळं होतं. बाकी सगळी रूपं आहेत या ठिकाणी. विशेष करून जे आपण षष्ठी वापरणार षष्ठी एकवचन, तर हे या ठिकाणी इकडं पुल्लिंगी आणि स्त्रीलिंग नपुंसकलिंगामध्ये सेमच राहतं. तर प्रथमा द्वितीय बदलतं, ते नंतर त्याचा वेगळा संदर्भ आहे. आणि आकारांत स्त्रीलिंगी माला पण आपण बघितलं, इथं आकारांत स्त्रीलिंगी आहे उर्मिला, माला आणि याच्या प्रकारे. इकारांत स्त्रीलिंगी फक्त सरावासाठी आणि संदर्भासाठी आहे, ते आपल्याला नंतर बघायचं. इकारांत स्त्रीलिंगी हे सेकंड सेमिस्टरला आणि 9वीला नंतर आहे आपल्याला. आणि त्यानंतर पान नंबर 36 परत इकडं 37 पण अस्मद युष्मदचा हा संदर्भ आहे, तव आणि मम. तर अस्मद आणि युष्मद म्हणजे त्वम, युवा, युयम वगैरे ते जे काय आहे सर्वनाम त्याच्यातलं षष्ठी. अस्मद म्हणजे अहम, आवाम, वयम, मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व हे प्रथम आहे. त्वम, युवा, युयम तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व ही प्रथम आहे, त्याचे षष्ठी रूप आहे, षष्ठी एकवचनाचं इथं रूप आहे. आणि इथं तद सर्वनाम जे आहे ते पान नंबर 38 आहे त्याच्या पलीकडं. तर तिथं पण त्याची षष्ठीची रूप आहे, तस्य, तस्या. आणि त्यामध्ये नंतर बघूया ए लागल्यावर एतस्य, एतस्या वगैरे कशा प्रकारे होतात. तर आता आपण इथं थोडक्यात आढावा घेतला आहे. आता इथं सुरुवात करूया आपण. तर 8.1.1 पुल्लिंग 4 गुणिले 2 बरोबर 8 वाक्य होतात. एका कॉलममध्ये सगळे पिता, वडील आहेत त्यांची नावं दिलीत,
सगळे इथं जागा आणि वेळ कमी असल्यामुळे तुम्ही पुस्तकात बघा. दशरथ हा, रावण हा, धृतराष्ट्र हा, राम हा, भीमा. म्हणजे इकडं 5 आहे, त्यातलं एक सोडवून दिलेलं आहे. तर इथं दशरथ आणि राम त्याचं उदाहरण दिलेलं आहे, ते आपण बघूया. कस्य पुत्र हा राम, दशरथस्य पुत्र हा राम. तर राम कुणाचा मुलगा राम, तर दशरथाचा मुलगा राम असं दिलेलं आहे. आता उलटा प्रश्न जर विचारला तर कस्य पिता दशरथ हे कुणाचे पिता आहेत, तर रामस्य पिता दशरथ, रामाचे पिता दशरथ आहे. पहिल्यांदा इथं दोन्ही पण दिलंय. कस्यच्या ठिकाणी पिता, पहिल्यांदा पुत्र हे दिलेलं आहे, कस्य पुत्र, मग दशरथस्य पुत्र, आणि कस्य पिता म्हणल्यावर त्यानुसार आपल्याला कुणाचा मुलगा आणि कुणाचे वडील अशा प्रकारे 4 आणि 4 8 अशी वाक्य केलेली आहेत इथं. तर इथं दशरथ आणि झालं आपल्याला. आता पुढं रावणाचा पुत्र मेघनाद, रावणाचे पुत्र मेघनादस्य पिता रावण, हे सोडवून दिलेलं आहे. तर आता याच्यात खाली कन्फ्युजन नको म्हणून खालती एक दिलंय. तिसरं वाक्य आपण घेऊया. रामस्य पुत्र हा लव, रामाचा पुत्र लव होता, आणि लवस्य पिता राम, लवाचे वडील राम. तर जे काय पिता पुत्रांच्या इथं 4 वाक्य दिलेले आहेत, त्यामुळे जास्त काय एवढं कन्फ्युजन नाही आहे. खूप जणांना ही नावं रामायण महाभारत असू दे याच्यातली माहिती आहे. आता पुढं पण एक दिलं आहे. धृतराष्ट्रस्य पुत्र हा दुर्योधना, धृतराष्ट्राचा पुत्र दुसऱ्या याच्यात धृतराष्ट्रस्य येणार, पुत्र हा दुर्योधना, आणि दुर्योधनस्य पिता आहे तसं धृतराष्ट्र, दुर्योधनाचे पिता उलट्या क्रमाने येणार त्यावेळी पिता आणि इकडनं पुत्र, अशा प्रकारे वाक्य करायचे. पहिला 1 2 3 4 मध्ये. आता शेवटचं दिले. भीमस्य पुत्र हा घटोत्कच, भीमाचा मुलगा घटोत्कचस्य पिता भीम, अशा प्रकारे घटोत्कचाचे वडील जे काय भीम आहे, अशा प्रकारे हे वाक्य केलेले. तर महत्वाचं हे जे काय स्व प्रत्यय लागतं, कस्य कोणाचे, रामस्य, लवस्य, इथं खालती पण दिले. सगळे जे आहे ते विसर्ग काढून फक्त स्य जोडायचं, त्याला विसर्ग काढून यामध्ये कुठला प्रत्यय आहे इथं पण आणि इथं पण. तर आपल्याला हा जो काय विसर्ग काढून आपण हा स्य जोडला, रामस्य, लवस्य, इथं रघुवंशस्य पण होतंय. तर अशा प्रकारे षष्टी एकवचनाचा पुल्लिंग आणि नपुंसकलिंगासाठी स्य प्रत्यय. तर पुन्हा एकदा कोष्टकामध्ये बघायचं असेल तर तुम्ही इथं पण बघू शकता. पान नंबर 35 आणि 36 वर पुल्लिंगी देव शब्द दिला आणि नपुंसकलिंगी वन शब्द दिला. देवस्य, वनस्य, जे देवाचे आणि वनाचे, अशा प्रकारे होतं. तर ही वाक्य थोडं जर पुस्तकामध्ये पण लक्ष दिलं आणि समजून घेतली पहिली, आणि त्यानुसार मग बाकीच्या रिकाम्या जागा पण मी सांगितल्या. धृतराष्ट्रस्य, परत घटोत्कचस्य, भीमस्य पुत्र हा घटोत्कचस्य पिता भीमा, अशा प्रकारे नीट समजून नीट लक्ष देऊन हे केलं. पहिल्यांदा वाटलं तर तुम्ही इथं पुस्तकामध्ये पेन्सिलनं लिहा आणि परत एकदा ते चेक करून मग वहीमध्ये लिहू शकता. तर आपण आता पुल्लिंगाचं हे बघितलं. दुसरं आहे नपुंसकलिंग. षष्ठी एकवचन आहे, षष्ठी विभक्तीमध्ये, त्यामुळे स्य हा प्रत्यय इथं पण लागतो. या ठिकाणी 4 काव्ये दिलेली आहेत, काही महाकाव्य आहेत आणि 4 कवी आहेत, कवी पण 4 आहेत. तर अशा प्रकारे यांच्या जोड्या इथे या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून 4 गुणिले 2 नाही, 4च वाक्य या ठिकाणी आलेले आहेत. तर रामायणम ही सगळी जी काही वाक्य आहेत, रघुवंशम, तर ते काव्य म्हणून नपुंसकलिंग. काव्य जे काय आपण ते काव्य म्हणतो, ते महाकाव्य म्हणून ते नपुंसकलिंगामध्ये. म्हणून इथे लिहिताना विसर्ग नाही दिलेला. रघुवंशम, रामायणम, अम केले, वनम त्याप्रमाणे पत्रम प्रमाणे. पण त्याचं षष्ठी संबंधवाचक षष्ठी जे आहे ते तेच होणार याच्यासारखं. कस्य तर रघुवंशस्य. तर रामायणास्य कवीही वाल्मिकी पहिल्यांदा दिले, महाभारतस्य कवीही व्यास. पहिली 2 वाक्य सोडवून दिलेली आहेत. आता आपल्याला तिसरं हे सोडवायचं आहे. रघुवंशमच्या ठिकाणी आधी आपण पुल्लिंगामध्ये विसर्ग काढलेला आणि स्य घातलेले. या ठिकाणी अम जे आहे मकारांत, रामायण म काढून स्य घालायचं त्या ठिकाणी. या ठिकाणी इथं वाटलं तर मी परत हे लिहितो. आता रघुवंशस्य, रघुवंशम असं लिहिलेलं आहे. काय म्हणलं तर म काढायचं आणि रघुवंशस्य.
तर हे षष्टीचं स्य लावायचं इथल्यासारखंच, फक्त इथं विसर्ग होता तो काढलेला आणि नपुंसकलिंगात अम असतं त्याच्यामध्ये अनुस्वारासारखं, तर ते काढलं आणि यानुसार तर इथं पुढचे जे दोन आहेत त्यातलं मी एक घेतलं आहे, तिसरं रघुवंशस्य कवी ही कालिदास, रघुवंशाचे कवी कालिदास आहे, आणि चौथं गीत गोविंदस्य होणार, गीत गोविंदस्य कवी जयदेव, इथं स्य जोडायचं आहे कवी, आणि पुढचं जे काय आहे त्या उलट सुलट क्रमानं नाही, एका पुढे एकच दिलं आहे, याच्यामध्ये जोड्या जुळवा नाही, जोड्या जुळवून दिलेल्या आहेत, वरती पिता पुत्रांच्या जोड्या जुळवून दिलेल्या 4x2 आणि खाली काव्य आणि कवी त्यांच्या अमोरासमोर बरोबर दिलेले कवी. वाल्मिकींचे काव्य रामायण असं पण करू शकतो, पण ते आता नाही आहे, ते आपण नंतर हे शिकणार आहे. तू यामध्ये 2-2 4x2 8 वाक्य करायची नाही आहेत. तर गीत गोविंदस्य कवी जयदेव त्याची 4-4 वाक्य समोर दिलेली आहेत, सोपी आहेत, आणि 2 सोडवून दिलेत आणि आपण 2 सोडवलेले आहेत. गीत गोविंदस्य कवी जयदेव. तर व्यासस्य काव्य हा महाभारत असं उलटं पण होत आहे, पण आता ते नाही आहे, त्याच्यात आपण वेळ थोडं जास्त कन्फ्युजन नको करायला, ते नंतर बघूया आपण. तर आता इथं पुल्लिंग झालं, नपुंसकलिंग झालं. आता इथनं 8.1.3 आहे, हे स्त्रीलिंग आहे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. तर कस्यच्या ठिकाणी कस्याहा होतं, तस्यच्या ठिकाणी तस्याहा, तसंच कस्यच्या ठिकाणी कस्याहा होतं इथं. तर या ठिकाणी पती पत्नींच्या जोड्या आहेत दिलेल्या आहेत, कोण कोणाचे पती आहेत आणि कोण कोणाचे पत्नी. इथं पिता पुत्र सारख्याच, त्यामुळे इथं किती होणार 4 वाक्य आहेत. इथं पहिल्यांदा कसे पती, कोणाचे पती त्याची 4 वाक्य आहेत, आणि इकडनं कोणाचे पत्नी, त्यामुळं 4 × 2 बरोबर 4×2 असे 8 वाक्य इथे तयार झालेले. तर इथं पहिल्यांदा दिले कस्य पत्नी सीता, सीता कुणाची पत्नी सीता. आता रामस्य पत्नी सीता, तर रामाची पत्नी ही सीता आहे, सोपा आहे. आता त्याचं उलट हे केलंय, कस्य तर आपण शिकलो. आता कस्याहा पतीही राम, म्हणजे कोणाचे पती राम, तिथे स्त्रीलिंगी होणार. तर सीतेचे पती राम आहे, सीतेचे मराठीमध्ये आणि याच्यात सगळ्याला चौचाची लागत आहे पुल्लिंग स्त्रीलिंगनुसार, पण या ठिकाणी सगळ्याला स लागत नाही, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीला स लागतं एकवचनामध्ये. तर या ठिकाणी माला शब्द आपण या भाषासूत्रामध्ये पण 36 पानावर आहे, माला अकारांत स्त्रीलिंगी, तर तो मालायाहा होता. षष्टी एकवचन जर तुम्ही बघितलं तर मालायाहा अकारांत स्त्रीलिंगीचं. त्याप्रमाणे उर्मिला जो काय शब्द आहे त्याला याहा जोडलं तर षष्टी एकवचन, मालायाहा, उर्मिलायाहा. इथं पण दिले सीतायाहा दिलेले वरती, इथं पण कस्याहा याहा, सीतायाहा पती राम, उर्मिलायाहा पती लक्ष्मण. तर याच्या समोर इकडचं इकडे हे दिलेलं आहे कुणाचे पती. लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला, पण उर्मिलस्य नाही होणार, उर्मिलायाहा पती लक्ष्मण. आकारांत स्त्रीलिंगी आहे, इथे इकारांत स्त्रीलिंगी पण पुढे दिलेला आहे. तर रमा दिले दुसरं, रमा पण आकारांत स्त्रीलिंगी आहे, त्यामुळं याला पण आहा लागला, रमायाहा इथं दिलेला आहे. रमा जो शब्द आहे त्याला पुढं येताना इथे रमायाहा होणार. इथं मी वाटलं तर रमाचं पुढं फक्त या मालायाहा सगळं. तर हे तुम्ही नक्की 36 पानावरती नपुंसकलिंग आणि खाली माला अकारांत स्त्रीलिंगी आहे आपल्याला फक्त, ते फक्त संदर्भासाठी इकारांत स्त्रीलिंगी दिलेले आहे. जे काय पार्वती आहे किंवा रुक्मिणी हे शब्द नदीप्रमाणे चालतात, इकारांत स्त्रीलिंगी इथली नदी. दीर्घ इकारांत, ऱ्हस्व किंवा दीर्घ, मती वगैरे. तर तसं असेल तर काय होतं, याहा येण्यापेक्षा रुक्मिणी आणि याचं जोडाक्षर होतं, रुक्मिण्याहा. तर पार्वतीचं पण पार्वत्याहा इथे दिलेलं आहे. पार्वतीचं हे नदीचं नद्या होतं, पार्वतीचं पार्वत्याहा तिसऱ्या याच्यात इथे दिलेलं आहे. पार्वत्याहा पती शिवा, मग इथं पुढे येताना शिवस्य पत्नी पार्वती, तिथं आहे तसंच लिहिणार शिवस्य पत्नी. इथं काय पार्वतीचे ज्यावेळी येणार त्यावेळी हे जे काही दिलेलं आहे तरी पण मी लिहितोय. तर आकारांत स्त्रीलिंग असलं तर याहा लावायचं, इकारांत असलं तर जोडाक्षर. रुक्मिण्याहा, वेलांटीच्या ठिकाणी रुक्मिण्या होत आहे, नद्याहा, पार्वत्याहा अशा प्रकारे. इकारांत फक्त आता एवढी संदर्भासाठी आहे आपल्याला. माला हे आकारांत स्त्रीलिंगी आता फक्त शिकायचं भाषासूत्रामध्ये, आणि आत्ताच आपण त्याचा संदर्भ घ्यायला लागलो. तर आता यानंतरचा शेवटचा भाग म्हणजे
इथं कुणाचे पती आहे हे दिले, आणि तसंच शिवस्य पत्नी, माधवस्य पत्नी हे तर सोपं आहे, आपण आधी पुल्लिंगीच्या इथं शिकलो. रामस्य पत्नी जिथं जिथं असेल त्यांचं, लक्ष्मण झालं तर लक्ष्मण असेल, माधव झालं तर माधव असेल, तो स्य प्रत्यय, आणि शिवस्य, विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी, शिवस्य विठ्ठलस्य. इथं मी वेगळं फक्त संदर्भासाठी इथं वर्ण दिलेलं आहे, त्या क्रमानं नाही आहे. तर अशा प्रकारे हे आपण शिकलेलं आहे, म्हणून स्य जोडणं हे सोपं आहे, ते इथं मी थोडक्यात दिले, लक्ष्मणस्य वगैरे. तर अशा प्रकारे महत्त्वाचं आहे की ही वाक्य जी आहेत, जिथं 4x2 होतील 8 वाक्य, तर वहीमध्ये वेगळ्या पानावर हे शीर्षक घालायचं. 8.1 संबंधवाचक हा इथं षष्ठी विभक्ती आहे. आपण पुढे एक एक विभक्ती शिकणार आहोत. तर सुरुवात संबंध आणि षष्टीपासून झालेला आहे, आणि हा रेफरन्स पण बघा आणि तो लिहायचा आहे तिथं भाषासूत्रमधला. ते शब्द कसे प्रथमा, द्वितीय, तृतीयाची रूपं कशी होतात ती पण आपल्याला बघायची आहेत नंतर पुन्हा एकदा. तर आता हे 8.1.3 झालं. 8.1.4 मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं आता पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी नामं झालेली आहेत. आता इथं सर्वनाम, नामाबद्दल जो शब्द येतो तो सर्वनाम. तव म्हणजे तुझे, आणि मम म्हणजे माझे. आपण आधी पण शिकलेलो आहे, तुझं नाव काय, माझं नाव काय. तर तुझे वडील, माझे आई वगैरे अशा प्रकारे तुझे माझे आपण हे तव मम शिकलेलं आहे. तर याचा संदर्भ मगाशी सांगितल्याप्रमाणे पान नंबर 37 वर आहे. याचं मूळ नाव आहे युष्मत. तुम्हीच्या अर्थी युष्मत सर्वनाम आहे, आणि मी आम्हीच्या याच्यासाठी अस्मद सर्वनाम. इथं पण दिलेलं आहे याच्यामध्ये अस्मद आणि युष्मत. इथं तू आणि मी आहे, त्यामुळे उलट क्रमानं झालेलं आहे, तरी चालेल, अर्थ जवळपास तोच होतो. तुझे आणि माझे, माझे आणि तुझे जे असेल त्यानुसार. तर हे पण काय आहे, तव आणि मम जर बघितलं आपण पान नंबर 37 वर, तर हे पण पुन्हा एकदा षष्ठी एकवचन आहे. या ठिकाणी हे षष्टीचं एकवचन आहे. तव मम अस्माकं षष्ठी, मम अवयोः अस्माकं षष्ठी, तव युवयोः युष्माकं षष्ठी. तर यामध्ये ती रूपं या ठिकाणी दिलेली आहेत. तर तुम्ही बघितलं पान नंबर 37 वर खालतीच आहे. मम मे, आणि काय कायचे 2-2 रूप होतात. मम मे अवयोः नौ अस्माकं नः. एक शॉर्ट रूप आहे, एक मोठा आहे, त्याचा एक छोटं एका अक्षरी रूप आहे. तव युवयोः युष्माकं षष्ठी, किंवा तवला ते पण म्हणतात, तव ते युवयोः वा युष्माकं वा, अशा प्रकारे. तर द्वितीय, चतुर्थी आणि षष्टीची 2-2 रूपं होतात. तर त्याचं हे तव ते आणि मम मे अशा प्रकारे. आणि तो नेहमी प्रचलितात वाक्य जे शब्द वापरतात तर ते हे आहे, तव आणि मम, तुझे माझे. त्या प्रकारेच इथं जे काय पुढं सर्वनाम आहे, तत् सर्वनाम आपण बघितलेलं. तर तस्य म्हणजे त्याचे, तस्य हा म्हणजे स्त्रीलिंगी आहे, म्हणजे तिचे, त्याचे आणि तिचे अशा प्रकारे इथं अर्थ होतो. तस्य म्हणजे तो, 6. हे पण इकडं पलीकडच्या बाजूला आहे. इथं हे पान नंबर 38 वर मी जे केलेलं आहे, इथं पान 37, इथं पान 38 वर जर बघितलं तर तत् सर्वनाम आहे. तत् सर्वनाम पुल्लिंगी. आपण इथं तत् सर्वनाम या ठिकाणी लिहिलं आहे. हे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगीची रूपं अशा प्रकारे आहेत. तर ते पण आधी आपण बघितलेलं, 6 एषः याच्या प्रकारे, तव आणि हे. फक्त इथं जसं तस्य होतं त्या ठिकाणी इथं तस्य पण झालेलं आहे, फक्त स्य जोडलेलं आहे. आणि इथं तस्याः, रुक्मिण्याः आणि पार्वत्याः, तशा प्रकारे तस्याः या ठिकाणी झालेलं, आणि त्याची षष्टीची विभक्ती या ठिकाणी तयार झालेली आहे. तर हे इथं जे काय तव ममची पण वाक्य आहेत, आणि नंतर तस्य तस्याची काय काय वाक्य तुम्ही बघा, सोपी आहेत. एषा मम पाठशाला, ही माझी शाळा आहे. एषा तव पाठशाला म्हणजे ही तुझी पाठशाळा आहे. आता एषा मम स्यूतः म्हणजे पिशवी, बॅग, सॅक बॅग. एषा मम स्यूतः दाखवतं. म्हणजे जवळ असलं तर एषा येणार, लांब असलं तर शहा वगैरे येणार. तर जवळ आहे त्यामुळं एतस्य वर्ण नीला, ही माझी बॅग आहे किंवा पिशवी. स्यूता म्हणजे पिशवी, शाळेची पिशवी आहे, आणि त्याचा रंग एतस्य वर्ण हा नीला. आता इथं तस्याला आपण इथं ए जोडलं, इथं पण तर एतस्य होतं, जवळ आहे त्यामुळे एतस्य. एषा तव कूपी, एतस्य वर्णा रक्ता. कूपी म्हणजे बाटली, पाणी प्यायची बाटली, वॉटर बॉटल. आणि एतस्य वर्णा रक्ता म्हणजे याचा रंग लाल आहे. रक्त म्हणजे लाल, आणि इथं नील, निळा. तर ही सोपी सोपी वाक्य केली आहेत. एषा म्हणजे ही, आता एषा झालं तर
हा किंवा ही अशा प्रकारे होत आहे. तस्य आणि तस्य म्हणजे तो, तिचे, तो, त्याचे, त्याप्रमाणे ए लागलं तर जवळचं आहे, नसेल तर लांबचं. अशा प्रकारे हे पण षष्टीचं एक वचन आहे इथे दिल्याप्रमाणे. तर आपण तव ममची ही थोडक्यात वाक्य बघितली, सोपी आहे. चित्रामध्ये पण दिले पाठशाला लांब असल्यामुळे जवळ आणि लांब इथं आहे, त्यानुसार याची वाक्य केली आहे. तर शेवटची तस्य आणि तस्याची वाक्य आपण बघूया 2-3 मिनिटात. तर तस्य आणि तस्या, आता सहा बालका तत् तस्य पुस्तकम, तो बालक आहे ते त्याचे पुस्तक आहे. तो बालक पण लांब आहे आणि पुस्तक त्याच्याकडे आहे. त्यामुळे पुस्तकस्य नाम अमोदः. आता आपलं जे काही पुस्तकाचं नाव पण अमोद आहे संस्कृतचं, त्यामुळे तेच दिलंय. पुस्तकाचे नाव, पुस्तकस्य इथं पण स्य झालेलं आहे इथं किंवा या ठिकाणी. पुस्तकाचे नाव. सा तस्य लेखनी, ती त्याची लेखनी म्हणजे पेन आहे. तस्या वर्ण कृष्णा, बघा त्याच्या हातात पेन आहे, ती त्याची लेखणी आहे. आणि तिचा रंग कृष्णा म्हणजे काळा आहे. अशा प्रकारे इथं वर्णन केलेलं आहे. आता सा महिला इकडच्या ठिकाणी दिले, ती महिला आहे. तस्या शाटिका पिता, तस्या शाटिका म्हणजे तिची साडी पिवळ्या रंगाची आहे. तस्या स्यूतः कृष्णा, परत आल्यावर तिची जी काही पिशवी आहे ती काळ्या रंगाची आहे, तर कृष्ण. तस्या वर्ण हे लेखनीसाठी दिलेलं आणि इथं पिशवीसाठी तस्या. तर आपण इथं तस्या आणि तस्या आपण हे शिकलेलं आहे. तव मम तुझे माझे आणि त्याचे आणि तिचे अशा प्रकारे शिकलो आपण. आणि वरती एतस्य, याला फक्त ए लागलं तर जवळच आहे एतस्य. आणि तव मम ही पण वाक्य आपण शिकलेलो आहे. तर हे यानंतर आता ही कृतीपण आणि भाषाभ्यास आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तर यामधली जी काही कृती आहे आणि भाषाभ्यासमध्ये 1, 2, 3, 4 आहेत. आणि 5व्या प्रश्नामध्ये काय काय दिशादर्शक किंवा नामं आहेत, पुढे मागे खाली वर यासाठी, तर ते पण आपण भाषाभ्यासामध्ये पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी महत्त्वाचं म्हणजे ही जी काही वाक्य आहेत मगाशी सांगितलेले, पिता आणि पुत्र आणि जे काही या ठिकाणी पिता आहेत त्यांचे आणि पती पत्नींचे जे काही 4 गुणिले 2 8, ही पण वाक्य आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. उत्तरं दिलेली ती पण आणि ही पण वाक्य, म्हणजे 10 वाक्य इथं होणार. इथं 8 अधिक 2 10 आणि या ठिकाणी पण 8 अधिक 2 10 ही वाक्य होणार आहे. तर हे झाल्यानंतर बाकीचे पण ही वाक्य त्यानुसार लिहायचे आहेत आपल्या वहीमध्ये वेगळ्या पानावर. एक पान भरलं तर पुढच्या ह्याच्यात. आणि एक पेज नंबर पण या ठिकाणचा टाकायचा आणि ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय त्यावेळेचा दिनांक टाकायचा. तर वेळच्या वेळी हे कंप्लीट करत जावा, म्हणजे तुम्हाला पुढचा भाषाभ्यास पण सोडवायला सोपं होईल. तर माझी आशा आहे की तुम्हाला यातलं जे काय पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी याची वाक्याची सोपी करून सांगितली ती नक्कीच समजली असतील. आणि अर्थ समजून तुम्ही ते वहीमध्ये नक्की लिहा. तर पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.